दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। हिंदू समाज बांधवांनाच आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी कॉरिडॉरची निर्मिती करत असल्यानं या कॉरिडॉरला पाठिंबा द्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा असं म्हणत हिरव्या सापांची वळवळ इथं चालू देणार नाही अशी आगपाकड माननीय नामदार नितेश राणे यांनी केली। इथल्या काही जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांना गजनीचा रोग झालेला आहे। ते कदाचित विसरतायत की राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत। काही हिंदू समाजाच्या लोकांना, कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य कारणांमुळे त्रास देण्याचे काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या। त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो। त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही। नितेश राणे हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना सोलापुरातील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। यानंतर आरती केल्यानंतर माननीय नामदार नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते बोलत होते। यावेळी बोलताना सध्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यामुळे समाज बांधवांनी सक्षम व्हावं, तसंच पर्यावरणाचं रक्षण करण्याकरता जास्तीत जास्त पर्यावरणपूरक उपक्रम राबवत विविध सण आणि उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे करावे असा सल्लाही त्यांनी दिला। यावेळी समाजातील विविध विषयांवर बोलताना माननीय नामदार नितेश राणे हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं। यासोबतच पंढरपूर कॉरिडॉरला पाठिंबा देऊन स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम व्हा असं देखील माननीय मंत्री नामदार नितेश राणे यावेळी प्रसार माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी म्हणाले। जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही प्राणीप्रेमी असो, कोणीही पर्यावरणवादी असो, ते जेव्हा आमच्या सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात, सूचना देतात की बाबा पर्यावरणपूरक होळी खेळा एक, किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा, फटाके मुक्त दिवाळी करा, अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात। पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला, समाजाला देतात हिंदू सणांच्या वेळी, तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरारावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की हम बकरे काटेंगे। तेव्हा आम्ही पुढाकार येऊन समजुतीने घेऊन आम्ही भूमिका घेतो, चला पर्यावरणपूरक होळी खेळू। पर्यावरणाला अगर त्रास होत असेल तर आम्ही पर्यावरणपूरक, किती आमच्या हिंदू धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये त्या रंगपंचमीला महत्व असलं तरी, त्या फटाके वाजवण्याला महत्व असलं तरी, आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा, पर्यावरणपूरक विसर्जन करा, अशा असंख्य सल्ले आम्हाला मिळतात। तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा थैथयाट करत नाही, तमाशा करत नाही। जसे ह्यांचे मुल्ले मौलवी 2-3 दिवसापासून बकरी ईद मध्ये बकरे का हम कुर्बानी देंगे असे आमचे साधू संत अशा पद्धतीची जोर जबरदस्ती आणि अशा पद्धतीची आरेरावी हिंदू सणांच्या वेळी करत नाही। म्हणून हे जे कोण प्यारे खान किंवा नावाचे जे व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांच्या जे जबाबदार पदावर आहेत, किंबहुना त्यांच्या धर्मामधले जे काही जबाबदार मुल्ले मौलवी जे कोण असतील, त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करू। जे हिंदू धर्म ऐकतो ना, तेव्हा आम्ही थैथयाट हिंदू धर्माचे लोक करतात का? आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरणपूरक बकरी ईद करा, व्हर्च्युअल बकरी कापा, तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत काही चुकीचं आहे। या प्रसंगी मंत्री नामदार नितेश राणे यांच्यासह शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख तसंच भाजप पक्षातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।